नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना बऱ्यापैकी चर्चेत आहेत। याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहावा, जेणेकरून योजनांबद्दल माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळू शकेल। सर्वात पहिल्यांदा पाहू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, त्यासाठी पात्र कोण कोण उमेदवार आहेत याबद्दल सुरुवातीला माहिती पाहू। महिलांसाठी विविध योजना सध्या लागू आहेत। त्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची भर पडली आहे। स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिलांना आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे। महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रमात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत। राज्य शासनाने 7 मार्च रोजी राज्याचे 4थे महिला धोरणही जाहीर केले आहे। त्याचबरोबर नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रित काही योजना जाहीर केल्या आहेत। त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही जाहीर केली आहे। राज्यातील महिलांना प्राधान्य देत नव्या जुन्या योजनांचा मेळ घातला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत। सुमारे 1 कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे। जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे। त्यासाठी सरकारवर वर्षाला 46,000 कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। माझी लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते पाहूया। ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी असेल। विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार सर्व स्तरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेला पात्र कोण कोण असणार, तर या सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे। 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेसाठी पात्र नसणार। सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही। आता कोणत्या कुटुंबातील महिलांना हा लाभ मिळणार हेही पाहून घेऊया। ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत असेल किंवा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल तर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य असतील तर किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत परंतु त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून इतर सर्व वाहने समाविष्ट असतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत ते पण पाहूया। त्यासाठी आधार कार्ड लागेल, मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटोज, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म। पण माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज नक्की कुठे करायचा हे पाहूया। ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी। शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी। 1 जुलैपासून या योजनेची सुरुवात झाली असून 31 ऑगस्टपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत। सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे। वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 65 वर्षे ज्यांची पूर्ण झालेली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत। प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच इथे एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की जी व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर राहिलेल्या फरकाची रक्कम जेवढी रक्कम शिल्लक राहील तेवढीच रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस दिली जाईल।
या योजनेची अंमलबजावणी त्वरित व व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याच्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी महिलांची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याचा उपयोग करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही. तर आपण थोडक्यात मोबाईलवरून याचा अर्ज कसा करायचा हे थोडक्यात बघून घेऊ. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत डाउनलोड करा. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा. ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवर क्लिक करा आणि स्वीकार या पर्यायावर क्लिक करा. त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP प्राप्त होईल. तो OTP दिलेल्या बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा असा संदेश येईल. तिथे आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. प्रोफाईल अपडेट करताना तुमचं पूर्ण नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका, नारी शक्तीचा प्रकार अपडेट करा. प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली नारी शक्ती दूत या पर्यायावर क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करा. महिलेचे संपूर्ण नाव जे आधार कार्डप्रमाणे असेल, त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, जन्माचे ठिकाण, पिनकोड, पूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत का, वैवाहिक स्थिती आणि बँक खात्याचा तपशील त्यामध्ये भरून घ्या. संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून त्यावर सही करा आणि पुन्हा अपलोड करा. आणि बँकेच्या पासबुकचा फोटो किंवा अर्जदाराचा फोटो अपलोड करा आणि खाली जतन करा या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे की नाही तपासून घ्या आणि अर्ज दाखल करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP भरून अर्ज दाखल करा. ही पाहिली आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यानंतर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही सुद्धा चर्चेत आहे. तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. यासाठी उमेदवाराची पात्रता काय असणार हे पण जाणून घेऊ. उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी. शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाहीत. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. परंतु या योजनेचं वैशिष्ट्य काय आहेत? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कार्य प्रशिक्षण कालावधी 6 महिने राहील. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवणे गरजेचे राहील. उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी असे एकूण 50,000 योजनादूत नेमणार आहेत. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? लाडका भाऊ योजना यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. आस्थापना किंवा उद्योजकासाठी पात्रता. उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वी असावी. उद्योगांनी EPF, ISIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेट, DPIT आणि उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी. या योजनेअंतर्गत नक्की किती विद्यावेतन मिळणार हे पण पाहूया. 12वी पास विद्यार्थ्यांसाठी प्रतिमाह विद्यावेतन 6,000 रुपये असणार आहे. ITI किंवा पदविका प्रतिमाह विद्यावेतन 8,000 रुपये मिळेल. तर पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी 10,000 रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे. पण यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी विसरू नका, जसं की या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी फक्त 6 महिने असेल. या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. तर मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही योजनांबद्दल एकदम थोडक्यात माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास
माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी शेअर करा. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एखादी नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही दिलेल्या बहुमूल्य वेळाबद्दल मी आपणा सर्वांचं ऋणी राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.